थांबा थांबा थांबा, मी हे तर तुमच्या बरोबर. तुम्ही माझे उजवे डावे आहात ना? तूच म्हणत होतास ना की मी महाराजांचा उजवा हात आहे म्हणून. मला आता वाटू लागलं तूच खरा उजवा हात आहे. नाही रे, तूच उजवा हात आहे. तूच उजवा हात आहे. मगाशी माझ्या उजव्या डाव्यासाठी मांडले आणि आता वेळ येतात माझा हात कोणाला तयार करत नाही. मारतो तू कोण बाबा? अरे या सब पुढे या, आता पुढे मागे या. कसं पुढे जाऊ? मागे या. खातो आम्हाला मागेही जाता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. पुढे गेलो तरी कापा कापी, मागे गेलो तरी कापा कापी. होय होय, बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. हे वागतात हे दोघे. युद्ध न करताही मर आणि युद्ध करून मर. इच्छा नसताना मर. हे वागतात हे. काय करूया? मरूया, लढता लढता मरूया. मला वाटतं आपली भेट आता स्वर्गातच होईल. इथपर्यंत आम्ही शेवटचं एकमेकांना भेटूया. शेवटचं भेटूया. आम्ही आता मरणार रे. करायला जातो म्हणून रडायला रडणार. माझ्या स्वामींच्या पुत्राला ठार मारला आहे. त्याचा घटना म्हणून मी याची मान कशी तुला कसं करू देणार नाही. हा जरी तुझा दुश्मन असला तरी हा माझा मित्र आहे. ठीक आहे, आज तुझा समाचार घेतो. चल हो पुढे, हो युद्धाला तयार. तर या दांडोबानं माझी मान कोंबड्यासाठी बिघडली. या उपकाराची भेट ही भेट स्वीकारून मी काय करू? या भेटीला काय मी 2-3 वर्ष जगू शकतो, पण माझ्या आयुष्याचा प्रश्न कसा मिळेल? तुझं नाव काय? माझं नाव धीरज. कुठेतरी कोणाच्या तरी पदरी शिलेदारी मिळाली हे आशेने भटकंती करतो आहे. या बक्षिसापेक्षा आपल्या सेनेत जरी साध्या शिपायाची जरी नोकरी मिळाली तरी मी स्वतःला धन्य मानतो. असं आहेस तर तू माझा रक्षक बनतो. आता ते दोघेही प्राणरक्षक स्वतः पण जर का तू माझा रक्षक बनून राहिलास तर मला काही काळाचाही बळ राहणार. हे तर फारच मोठे उपकार केलेत माझ्यावर. मी आपली सेवा इमाने इबाराने करीन याची खात्री बाळगणार.
आता आपण महाराजांसोबत जाऊन महाराजांना रक्षण करतो. चला तुम्ही पुढे वा. या मुद्द्याची योग्य ती विल्हेवाट लावून मी तुमच्या पाठीमागे येतो. ठीक आहे. बाबा बाबा उठा बाबा बाबा. शाबास सुरत. नाटक कसं मस्त जुळून आलं बघ. आता युवराजचा शरीर रक्षक म्हणून तुझा प्रवेश थेट राजमहालात होणार आहे. आणि या मूर्ख शिरोमणीकडून त्या कालकुटाची सर्व कारस्थानं तुला अनायास शिकवते. होय बाबा. आपल्या सुराची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नाची पराकष्ट करीत पिताजी. त्या दुष्ट काय नाताचं काळीच टाकून त्याचं मस्तक तुमच्या चरणी हजर करणं हेच माझं अंतिम ध्येय आहे. आता आणखी एक महत्वाची गोष्ट तुला साध्य करायची आहे. माझ्या विश्वासातले काही सरदार त्या कालनाथाच्या सैन्यात आले. त्यांच्याशी गुप्त संगनमत करून त्या कालकुटाविरुद्ध आणि कालनाथाविरुद्ध खंडाचं वातावरण तयार कर. ठीक आहे. हे आत्ता पॅरल आहे. ठीक आहे. मीही माझ्या ध्येयपूर्तीची सिद्धता करतो. कोण आहेस तू आणि असा हसतोस का? हसतो माझ्या ध्येयपूर्तीच्या मार्गात तुम्ही भेटलात म्हणून. आणि माझं नाव आहे रंगा. भूताची आग पेटवणारा लढंगार, कालनाथाचा काळ भरलेला लढंगार आणि कालकुटाच्या सिंहासनाखाली जात असलेला लढंगार. शेवटी आम्ही सम्राटांचे सम्राट झालो. गेली 10-12 वर्षे ज्या सत्तेच्या अभिलाषेने आम्ही वेडे पिसे झालो होतो, ती सत्ता आज आमच्या पायाखाली लोळण घेत आहे. यासाठी आम्हाला कालनाथाच्या काळ्याकडीचा फार मोठा फायदा झाला आहे. यासाठीच तर आम्ही त्याला सेनापती निवडलाय. 2 घडीचा घडविलेला फक्त वीरपूरच्या जनतेला भय दाखविण्यासाठी राजमहालात उभं केलेलं भूलकाम नाही. कारण वीरपूरच्या राजपट कोण कोण स्वामी निष्ठ आहे, कोण कोण सत्ता लालशी आहे, याची संपूर्ण माहिती कालनाथाला आहे. म्हणजे कालनाथाला आम्ही हंगामी सेनापती दिल्यानंतर उथळ पाण्याला खळखळत घाल या न्यायानं कालनाथ सत्तेने मनांत होऊन आपल्यास त्रास करण्याला व करू इच्छिणारा एकेका कार्याला सल्ला जागा केला.
आणि ती खरीही ठरली. मूर्ख कावनात आमची ही गरज सरकार. आमच्या मनातील बंडाळीचा घाई सरकार आम्ही तुम्हाला स्वयंचीच कोठडी दाखवणार आहोत. म्हणजे तुझ्या धर्मसेनाशी वीर सेनाशी ज्या अधर्मानं वागला आहे त्याच अधर्माला वागून आम्ही तुझ्यासारख्या अधर्माला तुझ्या धर्माला पाठविणार आहोत. महाराजांचा जयजयकार असो. हा सेनापती का? महाराज आपल्याजवळ एक विनंती करावीशी वाटते. बोला सेनापती. महाराज मला चुकूनही सेनापती म्हणू नका. कारण भिंतीलाही काढ असतात आणि हंगामी सेनापतीला जर आपली बातमी कळली तर तो आपण बांधलेला म्हणाल जमीन दोस्त करायला तो राहणार नाही. तेव्हा आपण मला आपला शरीररक्षक समजून महावीर म्हणून भद्रसेन म्हणून पुकारावं. ठीक आहे भद्रसेन, तुमची सुद्धा फार मुत्सद्दी म्हणत नाही. आता सांगा, काल नागानं आमच्या राज्यात आमची कितीशी दहशत पसरली आहे. काल नागाने तिकडे तिकडे भयाचं भयान वातावरण निर्माण केले. आपल्या विरुद्ध असलेले सगळे सरदारांना त्यांनी यमसदनात पाठवले आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सेनापती महावीराला दगलबाजीला ठार मारले. महाराज खरं सांगता? आम्ही आता निर्धास्त झालो. त्या प्रकार स्वामींच्या सेवकाचीच आम्हाला भीती वाटत. त्या प्रकार स्वामींच्या सेवकाचीच आम्हाला भीती वाटत. सेनापती बघा, तोंडात फुलेलं नाव टक्कन भांडणारा का तोंडातून दिसत. पण भद्रसेन, अद्याप आम्ही खरे खरे मुक्त झालो नाही. एक अंगाराची खिडकी आमच्या हृदयाला सतत झटके देत आहे. ती कोणती महाराज? वीर सेनाचा कार्टा अंधार अद्याप जिवंत आहे. त्याची चिंता नसावी महाराजा. तो केव्हा त्या जगाबाहेर मोकळा झाला. सेनापती महावीरनं त्याला पळवलं होतं. पण त्या कालनाथाने त्यालाही या जगातून मोकळं केलं. तुझ्या या कमाल यशाने आम्ही प्रसन्न झालो आहोत. वाटतो तुला डोक्यावर ठेवून नाचावं. नाही, हे आमच्या हातून होणं नाही. तुला जर आम्ही डोक्यावर घेतलं तर तुझ्या पातकाच्या भारानं आम्ही या वीरपूरच्या भूमीतच गाडले जाऊ. तुला डोक्यावर ठेवण्याचा मूर्खपणा आम्ही करणार नाही. उलट तुझ्या डोक्यावर हा ठेवून तुला त्या पुण्यभूमीत आम्ही काढून टाकू. महाराज, दुसरी गोष्ट म्हणजे आपले युवराज. काय काय झालं युवराजा? घाबरण्याचं कारण नाही. पण आम्ही इथं आल्यापासून पाहतोय युवराजांचं लक्षण काही ठीक दिसत नाही. असं काय केलं त्यानं? ते आपली पायरी विसरून एका सामान्य मुलीसाठी वेळे पिसे होऊन रानोमान भटकत आहे. जवळजवळ ते त्या मुलीसाठी पागलच झाले आहे महाराज. काय युवराज पागल झाले आहे? भद्रसेन, तुम्हाला आमचा स्वभाव ठाऊक आहे. प्रेम आणि स्त्री यांचा आम्ही अतिशय तिरस्कार करतो. आम्ही या सार्वभौम पदापर्यंत वाटचाल केली ती स्त्री प्रेमापासून दूर राहून स्त्री हे महाकालीचं भयानक रूप आहे. ती एकदम पिसाळली की राज्याचा राजाचाही सर्वांना साथ देते. आमचं हे मत माहीत असता युवराजाने प्रेमाचा धाडस केलंच कसं? महाराज, आम्ही स्त्री स्तुती करतो त्याबद्दल क्षमा करा. पण त्या मुलीला पाहून शंकर मीही मोहित झालं होतं. भद्रसेन, घालवू नका महाराज. पण सांगण्याचा उद्देश इतकाच की ती मुलगी भुवन सुंदरी आहे. आणि युवराज त्याच्या मुलगा त्याचा काही दोष नाही ना. पण ही मुलगी आहे तरी कोण आणि कुणाची? आपल्या सेवकाची, सेनापती कालनाथाची मुलगी महाराज. कालनाथाची मुलगी म्हणजे नक्की आमच्या सर्वनाशासाठी महाकालीच्या रूपानं युवराजांना मोहित करते. भद्रसेन, या मुलीमुळे पुरा खंड रामायण भरून आमचं राम राज्य यायला जाईल याची तुम्हाला कल्पना करता येते का? महाराज, यामुळे
मनुष्याला देखील कल्पना करता येणार नाही. आम्ही जाणतो हा सर्वनाम. युवराज या मुलीसाठी पागल झाले. मुलगी सेनापती काल नका म्हणजे आमच्या मानपानाला साजेशी अशी सून आहे असं तरी धरून चालतो. तरी यामुळे किती खून होईल याची तुम्हाला कल्पना आहे. आम्ही आज ना उद्या काल नकाला वृत्तीदंड केला पण आम्ही बापाचा खून केला म्हणून ही पोर आमच्या सुरासाठी फॅलवत राहिली. या पागल युवराजा आपल्या प्रेमाच्या मंत्राला धरून युवराज कवीत ती माझा खून करी आपल्या पतीला सर्वभंग करण्यासाठी आम्हावरून विष प्रयोग करी. या एका मुलीमुळे अशा घटना घडतील असं नाही वाटत तुम्हाला? नाही घडू शकते महाराज. आम्ही आता येतो. ठीक आहे. हे बघा काल न झालं आमच्याकडे पाठवून घ्या. अशी आज्ञा महाराज. युवराज काय हे कुठं कुठं काय हो हे काय हे हे आमची सुनवार आहे. हो हे 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 काय हा 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 आमचा सुनवार आहे. आम्ही विचारतो आहोत हे काय आहे? हे हे आमचं डोकं आहे. हे तुमचं डोकं आहे. हे न काय नाही ते आम्ही भिन लोक नाही. पण तुमचा हा असा अवतार का? तुमचे कपडे निष्कळत का? कमरेची तलवार खांद्याला का अडकवली आणि कमरेचं सोडून डोक्याला काय गुंडाळलंय? डोक्यावरचा टोक कुठा? पिताजी टोक म्हणू नका. जिरे टोक. हा हा तो झिरे टोक कुठं आहे? महाराज एक विषय आम्ही थोडं दौर करीत असता सबसे हिवाळा पडतो. तुम्हाला किती वेळा सांगितलं घोड जाऊन तुम्हाला जमत नाही. घोड्यावर बसा जाऊ नका. पण मी घोड्यावर बसलोच नव्हतो. मग काय गाढवावर बसला होता? इतका झालं नाही. मी बसलो होतो घोडीवर. हो घोडा आणि घोडी एकच. घोडा आणि घोडी एकच काय? स्त्री आणि पुरुष काय एकच असतात? हा शहाणे आहात. पण तुम्ही मला नेहमी मूर्ख का? मी मूर्ख आहे म्हणून तुम्ही माझा व्यक्त करीत नाही. तुम्ही मात्र चार लग्न. आता मी शहाणा झालो ना. आता माझं एक तरी लग्न करा. अध्याप तुम्हाला कसं बोलावं ते कळेल. स्वतःला युवराज युवराज म्हणतात. मी म्हणायची सवय नाही आणि लग्न करायला निघाले. लग्न करून काय दिवे लावणार आहात ते कळलंय. हे नाही लावणार. पोरांची राहणार आहे. काय सावरपणा चालवलाय? तुमच्या नाही तर आमच्या काही मानाचा काहीतरी विचार करायला हवा होता. काय एका सामान्य मुलीसाठी असं पावर होऊन फिरत मला शोभतं का? मी चार लग्न का केली? आम्ही लग्न केली प्रेम नाही केलं. मग आम्ही प्रेम करायचं. आता आम्ही लग्नच करतो. ठीक आहे. मग तुमचं लगीन आमची आधी या मुलीशी लावून घ्या. महाराज की हे काय उठा, उठा. महाराजांचा अधिकार हो. आणि युवराजांचा जय जयकार का असो? युवराजांचाही जय जयकार. खरं म्हणजे तुम्ही माझा मोठ्याने जय जयकार करायला हवा होता. कारण आता आपले जावई होणार आहे. हा? हो. या संबंधी पिता महाराज तुमच्या समोर लवकरात लवकर लग्नाचा मुहूर्त ठरवा. येतो आम्ही. हे काय करतात तुम्ही? सासऱ्याच्या पाया पडतो आम्ही. काय? आवाज का? आम्ही पळतच जातो. जय कलिके जय कलिके जय कलिके. सेनापती पाहिलं आमच्या डोळ्यात? होय महाराज. युवराजांचं पागलपणा फार बाजूला गेलाय. आणि ते पागल का आणि कुणामुळे झाले हे तुला ठाऊक आहे? नाही महाराज. एक पाहू नका. तुम्हाला हे फक्त ठाऊक आहे की युवराज आपल्या कन्येमुळे पागल झाले आहेत ते.
युवराजाचा पागलपण सुधारण्यासाठी त्यांचं लग्न आमच्या गणेशी नाही, हे होणं नाही. आम्ही या भाकराच्या हाती बायकोचं तर्क कोणी देऊ इच्छित नाही. ही नावं. आम्ही तुम्हाला तुमची मागणी नाकारीत आहोत म्हणून आमचं वाईट वाटून घेऊन जातो. आपल्या आमच्यावर महत्त्व आहे. या पुस्तकाची एक दर्शा खरेदी झाली असती तर फार वाईट झालं. पण काही गोष्टी व्यवहाराला पटत असून मनाला पटत नाही. तेव्हा कलिकेशी युवराजाशी लग्न करणं हा युवराजांचा पागलपण सुधारण्याचा मार्ग नाही. युवराजांचा पागलपण सुधारण्याचा मार्ग एकच आहे आणि तोच सांगण्यासाठी आम्ही तुम्हाला उत्तम मार्गाला गेले. सांगा महाराज. तुम्ही आपल्या कन्येचा हात माझ्या हाती द्या. महाराज, युवराजांना सुधारण्याचा दुसरा मार्ग नाही. का? आमचा निर्णय तुम्हाला पसंत नाही का? तुम्ही घाबरलेले बावरलेले दिसत आहात. आम्ही वृद्धत्वाकडे झुकतो आहोत म्हणून आपली मान झुकली आहे का? तसं नाही महाराज. खरं म्हणजे आपल्यासारख्या कीर्तीवर सौरभ सम्राटाशी आमचे शरीर संबंध जुळत आहेत ही गोष्ट आम्हाला गौरवास पात्र आहे. पण बोला, अगदी खुल्या मनानं खुलं मत बोला. आम्हाला राग नाही यायचा. महाराज, आमची कन्या या लग्नात राजी होईल की नाही ही शंका आहे. ठीक ठीक, मी तुम्हाला व तुझ्या मुलीला मनाविरुद्ध वागायला सांगत नाही. पण एवढं निश्चित की आम्ही सांगतो त्या दोन पर्यायापैकी एक निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. एक म्हणजे आमच्याशी आपल्या कन्येचं जन्म करून द्यावं आणि दुसरं म्हणजे युवराजांच्या दृष्टीसमोरून कलिकेला सदैव दूर ठेव. ठीक आहे. कलिकेला आम्ही युवराजापासून दूर ठेवण्यासाठी दक्षता करतो. याचा उघड अर्थ असा की आमच्या लग्नाची मागणी तुम्ही अप्रत्यक्षरित्या फेटाळली. महाराज, ठीक आहे. कलिकेला दूरच ठेवा. पण दूर ठेवा याचा अर्थ कळण्यामध्ये म्हणजे आम्ही सांगत होतो दूर ठेवा म्हणजे कुठेतरी दूर नशी पाठवा. नाहीतर युवराजांचं भेट सुधारण्यासाठी आम्हाला तिला दूर करावी लागेल. म्हणजे महाराज, तुम्ही सुज्ञ आहात. दोन पर्याय आहेत. आमचा निर्णय तुमच्या हाती आहे. या. अशी आज्ञा. सारनाथ, तू माझ्या काहीची बरोबर सापडणार. कलिकेचं लग्न तुला माझ्या बरोबर करावंच लागेल. कारण तू जिवंतपणे आपल्या कन्येचं फळ पाहू शकणार नाही. आणि हे भयंकर काळकूट म्हणून तुम्हा दोघांनाही लढाण्यात जाणार आहे. कलिकेशी विवाह करण्याचा तुझा स्वप्न हा लढाया तुझ्या सिंहासनात जाणार आहे.
बसलो पुढे पळालो. काय आठ भांडवल अक्षरशः तो तलवार बघितली. एकाच गावात त्यांनी आमची मुंड कलिंगडासारखी चिरली असती. युवराजात आपल्या रक्षणासाठी ठेवली नाही याचीच शंका वाटते बघा. म्हणून ते युवराज आणि त्यांचे शरीररक्षक पण आमची शरीर वाचली ती बघ. कोण गतीचं? हा? या अडचणीत कोण गती? अरे गेलो, 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 मी काय करू? कोण, कोण, कोण? हो, अरे सावंता! गेलो, 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 गेलो. अरे तो आगन मात्र पूजा आला वाटतोय. कोण आहात तुम्ही? आम्ही शिपाई आहोत. कोण शिपाई? आम्ही युवराजांचे शिपाई आहोत. मूर्खानो, म्हणजे तुम्हीच का ते शेंडाळ शिपाई? आम्हीच ते पण तुम्ही कोण? आता युवराजांचा शरीर रक्षक मी आहे. तुमची काय हरकत आहे? छे, 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 छे. आमची काहीच हरकत नाही. अहो तुम्ही हुशार आपली बरकत करून घ्या. ती कोण जाते? मी आणि ती त्याच्या घरी काय करते? ही आमची ए, ही काय करतो? ही युवराजांची. ही आहे. कोण ही? कलिका. कलिका? आणि ही त्याच्या घरी कशाला आली? ही पुढच्या वेळेवरती कलिका. ही कलिका पुढच्या वेळेवरती तर दिसत नाही. महाराज ही कलिका राजमहाराज आहे. राजमहाराजी कन्या कलिका. काय? काल माताची कन्या ही बरं झालं. चांगली खायची सापडली. महाराज तुमचा काय विचार आहे? विचार काही नाही. युवराजांनी मला हिच्याच शोधासाठी इथं पाठवलं. तुम्ही एक काम करा. त्या पलीकडच्या जंगलात युवराज वेड्यासारखे या पोलिसांची भटकत आहे. त्यांना कळून निरोप द्या की तुमची बायको ऐकलं आहे म्हणून. तोपर्यंत मी हिला धरून ठेवतो. हा? धरून ठेवतो म्हणजे काय? हा? धरून ठेवतो म्हणजे अडकवून ठेवतो. मग कशात तरी अडकवू नका. चांगल्या वेळीनच या कलिकेला अडकवून ठेवतो. पण एवढं जवळ कशाला जायचं? अरे लांबूनच पकडा ना. बरं लांबूनच पाठ ठेवतो. पण थोडं लांबूनच ठेवा. आणि जास्त जवळ जाऊ नका. काही तर ती लांब पडेल. हा, तुम्ही पहिल्यांदा जावं इथून. चला जा. तिच्या काल नाताची कन्या काय? काल नाम काय करू रे? काल नाताचं नाव घेतलं की माझ्या काळपणाच्या मस्तकाला जाऊन पोचते. वाटतं असं जवानीच्या कणकेला कापून चढावं. पण नको. हा नामशिवचा भाग घेऊन पिताजीच्या नावाला काळीमा बसते. एक काम करतो. तिला पिताजी समानच पळवून द्यावी. म्हणजे पिताजी तिचा योग्य तो निर्णय घेतो. आता कुठेतरी लपून बसूया आणि जवळ आली की एखादा झडप घालून तिला पळवूनच देऊ. या घरीच काम केलं की किती बरं वाटलं. असं वाटतं की कोणीतरी इथं यावं. हे नाव माझ्या उठी कसं आलं? या रणांगणाला मी काळं की गोरं हे तर पाहिलंच नाही. तो तर नेहमी मूर्खातच असतो. मला त्याचं नाव कसं ना? का माझी पावलं त्याची भेट घेण्यासाठी तर त्याच्या जवळ जात नाही ना?
पण तू मला ओळखत नाही. कदाचित तू माझ्या पिताजीला ओळखत असेल. कोण तुमचा पिताजी? सरदार धर्मसेन. त्यांचा लौकिक वीरपुरचा देशद्रोही म्हणून म्हणतो होती. तोच का कमा धर्मसेन? चूप. तुझ्यासारख्या प्रेमान दगलबाज बापाच्या पोरीच्या तोंडी अशी निंदा झाल्यास ती शोभा देत नाही. मूर्खपणी तुला ठाऊक नाही, पण माझ्या पिताजींना बंडखोर विश्वासघाती ठरवण्यास तुझा बाप कारणीभूत झाला. स्वतःच्या बंडखोरीचं पितळ उघडं पडू नये म्हणून स्वतः माझ्या पिताजीच्या स्वामी निष्ठेला काल नकाने काल कुणाच्या सहाय्याने कायमा बसलाय. हे खोटं आहे. हे खोटं आहे. ते खोटं की खरं ते पिताजीच सांगतील तुम्हाला. कधी का आज तू सुखाने सुखशय्या घेत आहे आणि मी असा रानावानात सुखाचा शोध घेत फिरत आहे. आम्हाला असं वनवासी तुझ्या बापाने केलं आहे. पण यात माझं काय दोष? बाबांच्या गुन्ह्याची शिक्षा मला का? कारण तू त्या काळ सर्पाची पोर आहेस हाच तुझा गुन्हा आहे. आणि सर्पाचं पिल्लू सर्पासारखा हुशारी उपाडला मांडुळासारखं नाही. चल कुठे नेतोस मला? कुठे नेतोस मला? मेरे सोड! सोड मेरे सोड! नाही सांगण्यासाठी हात करणार नाही मी. येणार नाही हे मला ठाऊक आहे, पण मी तुला जबरदस्तीने घेऊन जाईन. ओरड इकडे तुला ओरडणं कोणी येणार नाही. कोल्ह्या लागल्याशिवाय तुझं ओरडणं कोणी ऐकणार नाही. सांग म्हणून म्हणतो सशासारखी कधी बघून तुझ्याला जा. कशी नाही येणार यावंच लागेल. त्या मुलीच्या अंगाला हात लावू शकतं. कोण आहेस तू? माझ्या बहिणीचा रक्षण करता अत्याचार यांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी शिवाय बंडखोर सोडच्या मुलीचा हात. नाही माझ्या जगात तू मला हुकूम देण्याचा मूर्खपणा करतोय. हे जंगल तुझं असलं तरी मक्तेदारी करण्याची तुझ्याकडे येत नाही. मी माझ्या जगात वाटेल करीन. मी वाटते ते होऊ देणार नाही. मुख्या कार्याच्या मुलीचा हात सोड. नाही ते शक्य नाही. नाही तर तुझ्या छाग्या तुझ्या जंगलात गाडून देईल असं समज. मूर्खा, तू माझ्याशी दुश्मनी करून माझ्या जंगलात स्वतःचा थडगा खोलीत आहे. शहाणा असशील तर माझ्या मार्गातून दूर हो. प्रथम या मुलीला दूर कर. नाही ते शक्य नाही. मला तुझी तीन येते हलकट तरुणा. तू स्वतः जंगलाचा अधिपती समजतोस पण जंगली वाटत नाही. हे सोडच्या मुलीचा हात. नाही तुझा वर्तन मात्र एखाद्या काळ सर्पासारखा आहे. खरं म्हणजे तुझ्याकडे पाहतात एका खानदानी सम्राटाचं शौर्य दिसतंय मला तुझ्या. पण तुझ्या या शूद्र करणीनं तुझ्या जन्मातून गाडीला वाचलंय. खऱ्या करुणा, माझ्या ठिकाणी जर तू असतास तर तूही असाच वागला असता. ही माझ्या दुश्मनाची पोर आहे. ही काल नाकाची काल कन्या आहे विषारी. हाय ही काळाखाली मुलगी. होय, माझ्या हाड वैराची मुलगी आहे ही. कधी का मी त्याच कालनाथाचा वैरी आहे. पण ही मुलगी असूनही वैरी असूनही आता मी माणूस आहे.
वैराबरोबर सुद्धा माणूस की धर्मानं वागावा हे माझं प्रिय आहे. दोस्ता, तू जर मी एक झालो तर दुश्मनाच्या दुष्टाव्याचा पुरेपूर बदला घेऊ. कारण मी गोष्टीचा हात पुढे करतोय. स्वीकारशील? जरूर, पण त्या अगोदर त्या मुलीचा हात सोड. नाही, हे शक्य नाही. मग आपली दुश्मनी जवळ आलेली आहे. माझं म्हणणं तुला पटत नाही तर माझ्याशी लढायला तयार हो. नाही, मी तुझ्याशी लढायला तयार नाही. इतका लढतो असतील असं मला वाटलं होतं. तुझ्याशी दोस्तीचं नातं लावलं हेच मला सरळ वाटू लागले. मी भांडणाला भेणारा भ्याड नाही, पण आता तरुण एकीची ताकद निम्म्यानं कमी करणं हे मुळीच शानपणाचं ठरणार नाही. म्हणून मी विचार करतो की तुला न मारता तिच्याच बरोबर तुला पाहून द्यावी. जय भवानी! तू या कैद्यानं आणण्यासाठी एवढा उशीर झाला पिताजी. हो, हे पहा. कैदी म्हणू नका, सन्माननीय अतिथी म्हणा. विराज, कैदी म्हणून जर तू आम्हाला एकदा आलास, हा तुझा चुकीचा समज आहे. आम्ही इथे स्वेच्छेने आलो आहोत. जबरदस्तीने तू आम्हाला इथं आलं नसतं तर ही सुखरूप तिथे पोहोचला असता, पण तू इथे येऊ शकलास नसता. शौर्याची भरती जमून दाखवतोयस. ही खमेन्य नाही, ही मानी शौर्य आहे. तू फक्त आरोग्य ठोकून शिपायाला एकत्र केलं, पण मी शी घालून जर माझ्या शिपायाला इशारा केला तर माझ्या 50 शिलेदारांचा तुमच्या सेनापती रडा पडला असता. पण मी अगोदर तुम्हाला सांगितलंय, मी सदा धर्मसेनाची भेट घेण्यासाठी इथं आलोय. तू मला ओळखतोस तरुणा? ओळख नाही, पण तुमची ओळख मला करून देण्यात आली आहे. दिवंगत स्वामी वीरसेन महाराजांचे एकनिष्ठ स्वामी सरदार आपण आहात हेही मला ठाऊक आहे. आणि काल नाटाच्या बंद भूमीमुळे तुम्हाला देशद्रोही करून अत्याचार करण्यात आला आहे हेही मला ठाऊक आहे. आणि या बदला घेण्यासाठी तुम्ही काल नाटावर डूब धरून बसला आहात हेही मला ठाऊक आहे. माझ्याबद्दल तुला बरीच माहिती आहे, पण तू तुझी ओळख करून दिली नाही. सोड तरुणा. माझं नाव आहे
सांगू कोणते अन्याय सांगू माझ्या चेहऱ्यावर हा भुरका आहे या भुरक्याचा हात जर तुम्ही डोकावून पाहिलं तर फक्त अंगालाच अंगा दिसेल तुम्हाला मी हा जो भुरका भांडवतो आहे तो काळनाथाचा कपाल आहे ही पहा माझ्या हार वयाची पोरगी ही काळनाथाची पोर होय मग त्या पोरीला इथं कांड ही आपल्या दुश्मनाची पोर आहे पिताजी मग इथं काय करायचं हिला भूताच्या दरीत लोटून द्यायची की तुरुंगात डांबायची मग निर्णय तुम्ही घ्यायचा पिताजी विराज फार मोठा मूर्खपणा केला आहेस तू एका हबलेला पकडून आणून कोणता शोधल्या गाजवला पिताजी तो त्या काळनाथाच्या भीतीला वागू लागलास का त्या काळनाथानं स्त्रियांच्या बाबतीत कधी नीती अनितीची शेती बाळगली नाही तो तुझ्या धर्मसेनाचा पुत्र आहे हे विसरलास का पिताजी चुप एक शब्दही बोलू नकोस मुकाट्याने हिच्या घरी सुखरूप पोहोचती कर हे यौवनात पदार्पण केलेली पोरगी आणि कुठल्याही स्त्रीला आपल्या मरणापेक्षा शिलाची किंमत अधिक असते अरे त्या ठिकाणी तुझी भेट असती का? पिताजी चुकलो मी मुळीच भय बाळगू नको. आपल्या घरी सुखरूप परत जा. मग तू राहणार कुठं? पण आमचं बंड हे तुझ्या पिताची विरुद्ध. मी जिथं जिथं जाते तिथं तिथं माझ्या पिताजीच्या अत्याचाराने रक्तानं भरभरलेले झेंडेच मला दिसतायत. हजारो माता भगिनी ढाई ढाई रडताना पाहिलंय. अनाथ पोरगी झालेली बाळ रस्त्यात भीक मागताना पाहिले. पुढे अभागी अबला हळदीला पाहिजे. अशा अधर्मी बाबांच्या बरोबर मी नाही राहणार. त्यापेक्षा धर्माला वागणाऱ्या तुमच्यासारख्या धर्मसेनाची धर्मकन्या राहणं मी अधिक पसंत करते. पण मुली तुझं परत जाणं तुझ्या शिलाच्या दृष्टीनं बरं होईल. कारण मनाच्या बंडापेक्षा शिलाची किंमत अधिक असते. नाही पिताजी, नाही, मी परत जाणार नाही. परत जाणार नाही. मी आपल्या संगतीतच राहणार आहे. बेटी नाही पिताजी. पिताजी, जाते मी. थांब बेटी. तू मानी मनाची मानली असून मरणास मिठी मारण्यास तयार झाला. यावरून असं वाटतं की आमच्यासाठी दूरी बंडखोर झाली आहे. राहत या मुलीला हिच्या विश्रांतीची जागा दाखव. कशी आज्ञा पिताजी चला महाराज या नागाच्या नागिनीला ध्वंस करून तिला आपण मायेचं दूध पाजतो आहोत असं वाटत नाही तुम्हाला? शोध तरुणा, आम्ही दूध पाजतो आहोत, पण या दुधाचं विष होणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ. या पोरीला इथं ठेवून घेण्यामागे आम्ही असं राजकारण खेळणार आहोत
की त्या राजकारणाखाली त्या काळकुटाचा सिंहासन होतो, त्या सिंहासनाखाली तो दुष्ट काळनार खेळणार नाही. कोणतं राजकारण महाराज? या मुलीला तू फार मारायचा आहे. महाराज, हे पापी हत्या माझ्यामधून होणार नाही. आणि हे पातक तू करूही नकोस. यापुढे कलिका जंगली वेशात माझी कन्या म्हणून राहणार आहे आणि जगाच्या दृष्टीनं नाथाची मुलगी गेलेली असणार आहे. तिचे राजमहालातील भरभरी कपडे रक्ताने रंगून तिचा मारे काही म्हणून तुला भूमिका वाटायची आहे. आणि काळकुटाच्या सांगण्यावरून तू हिला ठार मारलंस अशीच सर्व उठवायची आहे. काळ तुझ्या कलिकेला दूर करेल असं म्हणाला होता. आणि काळकुटाचा कलिकेला दूर करणं म्हणजे काय याची दूरदर्शी कल्पना काल नाकाला आली असेल. म्हणजे रणांगण काळकुटाची काळात यांच्यामध्ये तू अंगार म्हणून मारला आहेस. आणि या अंगारात आमचे दोन्ही दुश्मन चढून भस्म होणार आहे. महाराज, आपल्या बुद्धीची तारीफ करावी तेवढी थोडी, काट्यानंच काटा काढण्याची. आपला मुत्सद्दीपणा पाहून मी थक्क झालो आहे. एक विचारा महाराज. तू तुझा हा चेहरा या विचार का लपवला आहे? महाराज, मी हे प्रतिज्ञा केली आहे की या दूर काळाचा कफन मातीत मिळवी त्याच वेळी हा माझा बुरखा होईल. हा जो मी बुरखा पांघरतो आहे तो बुरखा काळाचा कफन आहे. काम आहे का? चहा कंटाळून भागमध्ये तुरुंगात आत्महत्या केली. काय सांगतात? राजमाता राजमातेने आत्महत्या केली? हे खरं आहे? दुर्दैवाने खरं नाही. नाही नाही, हे खोटं आहे माझे, खोटं आहे भाई. अरे कम नशिबा, किती बरणास आहे या दूर चक्रात. तुम्ही मला या संधीचा माझ्या अंगारात तेल तापला आहे. आता सावध रहा काळनाथा. हा लढाईगा का म्हणून तुला जाण्यासाठी येत आहे. पहारा करीत नाही म्हटलं तर आम्हा दोघांनाही महाराजांनी बुटाच्या नदीत करून दिलं असतं. आपलं मरण या बुद्धाच्या गोळीपाशीच आहे. बाबरी बुद्धाचं नाव सोबत करतात बुद्ध हजर. बात
वळवळ करतो मी होत नाही मी मारेकरी आहे मारेकरी हो पण तुझ्यापेक्षा ते भूतच परवडलं. हो मानेवर बसलं तर दम देऊन निघून जातो मानेवर बसला तर मानच घेऊन जातो तर खरं आहे तुमचं माझ्या या पोचक्यात मुलगीच आहे किती मुलगी आहे? दोन आणि आता तुमचे दोन मिळून 4 होतील पुस्तका हो महाराज आम्ही तुम्हाला शरण आम्हाला मरण दे. कुठल्या बरोबर तुम्ही आमच्या आणि या आम्ही बघा मला नाही मिळवणार मी तुमच्या उठा बोलत नाही ना पत्नीपेक्षा मोठा मोठाही खाप आहे. आता निमूटपणे सारखे राहा नाही तर कसके कापा सोड हे गोष्ट पण त्यात मुलगी आहे आणि ही मुलगी पाहिली का मला चक्कर येतो गोष्ट सोडा नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही ठीक आहे पुस्तक सोडायचं ना. हे असं उचललं आणि असं सोडून दिलं. गाठ सोड पण साहेब गाठ सोड काय करता गाठ सोड म्हणलीला अरे बघा त्या बोचक्यात काय आहे ते गाठ सोडायला सांगितलं होती आम्ही सोडली आता आम्हाला सोडा. त्या बोचक्यात काय आहे ते पहा त्या बोचक्यात मुलगी आहे हो खालो मुलगीच आहे या बोचक्यात मग नक्कीच या लूट असेल होय एका पोरीला मारून मिळवलेली लूट आहे यार पण आम्हाला काही नको आहे ठीक आहे एक काम करा हे गोष्ट उचला आणि सम्राट रामकृष्णाकडे गोष्ट करा आणि त्यांना निरोप करा सेनापतीच्या कन्येला त्याच सांगण्यावर मी यमसदनास पाठीला म्हणतो म्हणजे तुम्ही कलिंगीचा खून केला? होय आता उचला ते गोष्ट नाही तर आणि सम्राटाकडे गोष्ट करा आम्हाला मारून टाकतो आणि गोष्ट नाही उचलला तर मी कलिंगीचा खून. कोण आहे तो? एक मारेकरी दुष्टकाल नका मी तुझ्या कन्येला ठार मारला काय बोलतोय तू मूर्खासारखा? शाळा असेल तर एक गोष्ट सोडून बघ निरपराधी जनतेची कत्तल करणारा कसाया हा तुझ्याच मुलीचा हे कपाल आहे बघ उघडून तू खोटं सांगतोय. खरा खोटा या पोचक्यात आहे सोडून बघ
जमलेला मारेकरी मला मारण्यासाठी तुझ्यासारखे 10 काळात यायला हवे. दुष्ट कांडा, तू अगणित पाप केला आहे. मी तुला आता या क्षणी मारू शकतो, पण नाही, तुला मी सावकाश मारणार आहे. जातो मी. सम्राट काळाला माझा नमस्कार सांगा. सम्राट कालकुट कुत्र्या, शेवटी तू माझ्यावर भो भो करायला लागला, पण मी याचा बदला घेणार. ज्या काल नादाने तुला क्षणातच सम्राटाचा सम्राट बनवला, तोच काल ना तुला आता सर्वनाश करणार आहे. माझ्या ताकदीने तुझा सम्राट बनायला, त्या ताकदीने तुझा सम्राट आणि तुला मी नवीन गोष्ट करणार आहे.